नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत गोंदवले या ठिकाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून. तर चला आपण पाहूयात ब्रह्मचैतन्य महाराजांचा पुण्यतिथी सोहळा कशा प्रकारे साजरी केला जातो. तर हा सोहळा पहाटे 5-5:30च्या सुमारास असतो. 5:55 फुले टाकली जातात. तर चला पाहूयात हा सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राम रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राम रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। अमृत घटिका सुरू झाली. श्री महाराजांनी नेत्र मिटवून घेतले. समस्त जगाला प्रकाशाने उजळणारा सूर्य उदयाला होता, पण गोंधळाचा हा अध्यात्म सूर्य मात्र असताना चालला होता. खोलीत जाऊन आपल्या पलंगावर ते पुनश्च आसनस्थ झाले. त्यांनी आपल्या भक्तांना अखेरचा उपदेश केला. जे नाम ते माझा अमृत घटिका महेंद्र चला
कशी असते गर्दी. चमकला होय. तर मित्रांनो भरपूर अशी गर्दी आहे. या आमच्या गोंधळाच्या यात्रेला बघायला गर्दी किती आहे. मग अशी गर्दी किती होती ना. कैसा लग रहा है मेरा लुक. महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आटोपून आम्ही बाहेर निघालो तेव्हाच गावातील मध्यभागी असलेले हे पितळाचे मंदिर जिथे की आम्ही दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही गावातल्या आणखी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो. तर सुरुवात केली आम्ही धाकटे राम मंदिर या मंदिरातून. तर इथंही भरपूर अशी गर्दी पाहायला मिळाली. खरं सांगायचं तर पहाटे महाराजांचं दर्शन घेऊन खरंच मनाला खूप शांती मिळाली आणि प्रसन्न असं वातावरण, खूप पॉझिटिव्हिटी या वातावरणामध्ये आहे. तुम्ही कधी वेळ मिळाला तर नक्की इथे भेट देऊन पहा. हां होय ही वय आपल्या काही सेवा करा पण तर इथे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. तर बाहेर प्रसाद वाटपाचे काम चालू होते. तर तिथे खिचडी आणि दूध वाटप चालू होतं. तर आम्ही तिथेही प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही पुढच्या मंदिरात जायला निघालो. त्यानंतर आम्ही पुढच्या मंदिरात गेलोय. बजरंगबली दादा
इथे एकाच मंदिराच्या अवतीभोवती 2-3 मंदिरे आहेत. तर इथंच शनी मंदिर देखील आहे. तर आम्ही शनी मंदिरात देखील जाऊन दर्शन घेतले. पहा शनी देवांची मूर्ती किती मस्त आहे. आणि तुम्ही आमच्यासोबत शनी देवांचे दर्शन घ्या. त्यानंतर आम्ही पुढील मंदिरात म्हणजेच की थोरले राम मंदिर या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. तर तिथे श्री रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मणांची अशी तिघांची ही सुंदर मूर्ती बघायला मिळाली. त्याच्यानंतर बजरंगबलींच्या दर्शनानंतर आम्ही पालखी सोहळा पाहिला, जो की पूर्ण गावातून पालखी काढली जाते महाराजांची. त्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. तुम्ही त्या पालखी सोहळ्याचे दर्शन घ्या. नाही जय जय बाप्पा, जय जय बाप्पा.